भिवंडीत मध्यरात्री रक्तरंजित हल्ला, व्यावसायिकाला लोखंडी रॉडने ठेचले, किरकोळ संशयातून अडवून मारहाण, 5 आरोपींविरुद्ध गुन्हा, सर्व फरार. भिवंडी शहरात गुन्हेगारीचे सावट अधिक गडद होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर मध्यरात्री निर्घृण हल्ला करण्यात आला. किरकोळ संशयावरून घडलेल्या या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या माहितीवरून न्यू आझादनगर येथील कमरुज्जमा मोहम्मद शबीर शेख वय 38 हे 30 एप्रिल रोजी सुमारे 1:30 वाजता दुचाकीवरून घरी जाताना निजामी हॉटेलसमोर काही जणांनी त्यांना अडवले. बोरीशी संबंधित माहिती असल्याचा संशयावरून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेख त्यांच्या हातापायांना फ्रॅक्चर झाले असून डोकं, पाठ आणि पोटावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांचा मोबाईल आणि इतर साहित्यही गायब झाल्याचे समोर आले आहे. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ मुंबईतील नायर रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कबरुद्दीन सिद्दीकी, अफसार सिद्दीकी, इम्रान अन्सारी, शहनवाज सिद्दीकी आणि आलम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे करत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 30 एप्रिल रोजी फिर्यादी कमरुज्जमा शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 369/2026 रायटिंग आणि 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपितांनी तालुका पोलीस स्टेशन येथे झालेल्या पोक्सोच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये जुन्या वादातून यातील जखमी यांना मारहाण केलेली आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर API गायकर तपास पथकाचे तपास करत आहेत आणि यामध्ये 2 संशयितांना CCTV फुटेजच्या आधारे ताब्यात घेतलेला आहे आणि अधिकचा तपास चालू आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.